तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लर्न करायलो फोर्स अँड प्रेशर, यामध्ये प्रेशर बद्दल आपण डिस्कशन करायलो. आता प्रेशर बद्दल आपण एक फॉर्म्युला पाहिला होता की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, बरोबर. आणि आपण पाहिलं होतं की जे प्रेशर आहे त्याचं SI युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि याला दुसरं नाव जे आहे ते काय आहे, पास्कल, बरोबर. ही इन्फॉर्मेशन आपण लर्न केली होती. आज आपल्याला प्रेशरचं क्लासिफिकेशन 3 गटात करायचं. प्रेशर ऑन सॉलिड, प्रेशर ऑन लिक्विड आणि प्रेशर ऑन गॅस किंवा गॅस प्रेशर. आता इथे एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की फ्लुइड, ज्याला मराठीमध्ये आपण ड्राईव्ह म्हणतो, तर यामध्ये 2 फिजिकल स्टेट येतात. एक आहे लिक्विड आणि दुसरी आहे गॅसियस. ओके. तर द्रवरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे काय म्हणायचं, फ्लुइड म्हणायचं. काय म्हणायचं, फ्लुइड. आता प्रेशर ऑन सॉलिड जर पाहिलं आपण, तर हा प्रेशर कशावर डिपेंड आहे, डिपेंड ऑन वेट अँड कॉन्टॅक्ट एरिया. ओके. जसं की ही बॉटल आहे, बरोबर. आता याच्यामध्ये मी पाणी भरलं, परंतु 2 मिनिटांसाठी याला आपण फक्त बाहेरून ऑब्झर्व करू की सध्या हा कोणत्या प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, सॉलिड. आता हा सॉलिड जर मी माझ्या हातावर या ठिकाणी प्लेस केला, बरोबर आहे का, तर माझ्या हातावर किती प्रेशर पडेल हे कशावर डिपेंड आहे, बरं. पहिल्यांदा डिपेंड आहे की या बॉटलचं काय आहे, वेट किती आहे, बरोबर. वेट जितकं जास्त असेल प्रेशर तितका जास्त असेल. आणि दुसरा आहे अप्लाइड एरिया. समजा हे मी माझ्या हातावर न ठेवता जर एका बोटावर बॅलन्स करायलो, तर अशा वेळेस प्रेशर काय होईल, बरं, इन्क्रीज. कारण एरिया काय झाला, डिक्रीज. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आपण, तर जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतो सॉलिडवर, हे 2 फॅक्टरवर डिपेंड आहे. कारण इथं सूत्र आहे की प्रेशर हा फोर्सच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता मला सांगा वेट काय असतं, बरं. वेट म्हणजेच पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थकडून लावल्या गेलेलं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपल्याला माहित आहे की याची व्हॅल्यू काय असते, mg, मास इंटू ग्रॅव्हिटी. येते लक्षात. जसं की बॉटलचं वजन जे आहे, लक्षात घ्या, बॉटलचं जे मास आहे, बॉटलचं मास सपोज आपण कन्सिडर करू 1 किलोग्रॅम आहे. त्यानंतर अर्थची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मग आता मला सांगा, या कंडिशन मध्ये वेट किंवा फोर्स काढायचा असेल तर मास आणि ग्रॅव्हिटीचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. मास 1 किलोग्रॅम, ग्रॅव्हिटी आहे 9.8, आणि यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर जे आन्सर मिळतं, सो आन्सर जे आहे ते आपण फाइंड केलं 9.8 न्यूटन. कशामध्ये आलं उत्तर, न्यूटन मध्ये. न्यूटन मध्ये काय काय मोजतो आपण, फोर्स पण आणि वेट पण. मग मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर जे आहे हे वेटच्या म्हणजेच फोर्सच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. एखाद्या वस्तूचं वजन जितकं जास्त तितकं जास्त ती काय अप्लाय करते, प्रेशर अप्लाय करते. दुसरा आहे कॉन्टॅक्ट एरिया. कॉन्टॅक्ट एरिया मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, पूर्ण हातावर एखादी वस्तू बॅलन्स करणे आणि एका बोटावर बॅलन्स करणे याच्यात फरक आहे का नाही. म्हणजे जर आपण हातावर बॅलन्स करत असो, जर हातावर आपण बॅलन्स करू तर कॉन्टॅक्ट एरिया कसा व्हायला, जास्त. एरिया जास्त असेल तर प्रेशर कसा असतो, कमी. कारण हा जो प्रेशर आहे हा प्रेशर एरियाच्या काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पाहिजे दाखवलेलं की प्रेशर एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि फोर्स किंवा वेटच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो सारांश काय आहे,
की वेट आणि कॉन्टॅक्ट एरियावर काय डिपेंड असतो, सॉलिडवर अप्लाय होणारा प्रेशर. नियम सोपा आहे, वेट जितका जास्त प्रेशर तितका जास्त, अप्लाइड एरिया जितका कमी तितका प्रेशर काय असणार, जास्त असणार. त्यानंतर आपण बोलूया प्रेशर ऑन लिक्विड. आता लिक्विडचं कसं आहे माहितीये का, सपोज आता ही बॉटल मी घेतली, आता आपण याच्या सॉलिड म्हणून वापर करणार आहे, बाहेरच्या बॉटलचा विचार नका करू, आता यामध्ये असणाऱ्या वॉटरचा विचार करा. आता सपोज मी इथे छिद्र या ठिकाणी ओके खेळाच्या साह्याने जर तयार केलं आणि अनदर जे होल आहे ते बॉटमच्या या पॉइंटला जर क्रिएट केलं, तर मला सांगा दोन्ही पॉइंट मधून पाणी जास्त स्पीडनं कुठून बाहेर येईल, कारण जितकं पाण्याच्या आपण खोल जाऊ तितकं प्रेशर काय होत असतो, वाढत जातो. बरोबर आहे का? म्हणजे वरच्या भागावर जे पाण्याचा प्रेशर आहे तो कमी असणार आणि जसजशी खोली वाढणार आहे ना, जसं आपण खोल जाऊ तसतशी डेप्थ इन्क्रीज होईल आणि जितकी डेप्थ इन्क्रीज होते तितकं प्रेशर काय असतो, जास्त. बाहेर ड्रम आहेत आपल्याकडे, ड्रमला आपण जे टॅप लावले, नळ लावले ना, तुटी म्हणून आपण त्याला, ही कुठे लावतो आपण, त्याच्या बॉटम साइडला. का? कारण तिथं प्रेशर काय असतो, जास्त असतो. क्लिअर? म्हणून मी सांगितलंय की प्रेशर इन्क्रीजेस ऍज डेप्थ इन्क्रीजेस, म्हणजे लिक्विड मध्ये जसं आपण खोल जाऊ तसं प्रेशर काय होत जातं, त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातं. त्यानंतर आहे गॅस प्रेशर. गॅस माहित तुम्हाला, एखाद्या बलून मध्ये जर आपण हवा भरली ना तर त्यामध्ये लहान लहान कण असतात. हे कण काय करतात माहितीये का, की जी बाजूची वॉल आहे, वॉल म्हणजे बाजूचा जो भाग असतो त्याच्यावर लहान लहान कण ते धडकत असतात, कोलाइड करत असतात. कोलाइड म्हणजे काय, धडकणे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वॉलवर काय तयार होतोय, प्रेशर तयार होत असतो. काय तयार होत असतो, प्रेशर. साधा आपल्या सिलेंडरचा गॅस आहे ना, ते सुद्धा आपण कॉम्प्रेस करून त्याच्यात बसवलेला आहे, तो सुद्धा काय अप्लाय करत असतो, वॉलवर प्रेशर अप्लाय करत असतो. कारण गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कोणत्याही दिशेला जाऊ शकतात, त्याला आपण रॅन्डम मोशन म्हणायचं. काय म्हणायचं, रॅन्डम मोशन इन एनी डायरेक्शन, कोणत्याही दिशेला. सपोज आता इथं समजा आपण एखादा सिम्पली एक्सपेरिमेंट करू की पाणी आपण उकळलं आणि पाण्याची वाफ या रूम मध्ये कोणत्या दिशेला जाईल याची गॅरंटी आहे का, की ऑल डायरेक्शन मध्ये काय असणार, पसरणार. सो लक्षात ठेवायचं, गॅसचे जे पार्टिकल्स आहेत इक्वली इन ऑल डायरेक्शन, म्हणजे त्यांचा प्रेशर हा सर्व दिशेला कसा असतो, समान असतो. आणि हे अप्लिकेबल कोणाला आहे, फ्लुइडला सुद्धा आहे. कारण मी तुम्हाला म्हणलो फ्लुइड मध्ये कोण कोण येतं, लिक्विड आणि गॅसेस हे दोन्ही येतात. समान तुम्ही म्हणता की सर तुम्ही आता शिकवलं की फ्लुइड मध्ये जर लिक्विड आहे तर तुम्ही म्हणता की लिक्विड मध्ये जसजशी डेप्थ आपण खाली चाललो तसतसा प्रेशर काय होत चालला, वाढत चालला. परंतु एका पातळीवर जर पाणी असेल, सेम लेवलला एकाच पातळीत जर पाणी असेल तर अशा वेळेस सर्व दिशेला सुद्धा प्रेशर कसा असतो, सारखा असतो. येते लक्षात? सो ओव्हरऑल गॅस मध्ये पाहिलं आपण की गॅसियस प्रेशर हा ऑल डायरेक्शन मध्ये कसा असतो, सेम असतो. सो आतापर्यंत आपण पाहिलं की सॉलिडचा प्रेशर हा वेट आणि कॉन्टॅक्ट एरियावर डिपेंड आहे. लिक्विड मधला प्रेशर काय नियम पाहिला आपण, जसजशी डेप्थ इन्क्रीज होईल तसतसा प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. जर डेप्थ इन्क्रीज झाली तर. आणि गॅसियस प्रेशर जर पाहिला आपण तर सर्व दिशेला कसा असतो, सारखा, इक्वली इन ऑल डायरेक्शन. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल बोलू आपण. आता लक्षात घ्या, ही सपोज आपण याला लक्षात ठेवू, ही सी लेवल आहे. काय आहे, सी लेवल म्हणजे समुद्र सपाटी किंवा आपल्या पृथ्वीचा काय आहे, सरफेस है ना, जिथं आपण राहतो. समुद्र सपाटीवर आपण कमीच उंचीला असतो, पण असं कन्सिडर करू की आपण ज्या सरफेसला आहोत तो कुठे आहे सध्या, सी लेवल, समुद्र सपाटीवर आहे. समुद्र सपाटीपासून मला सांगा, जसं आपण वर पाहू
तशी जी एअर आहे ना ती काय होत जाते, डायल्यूट. डायल्यूट म्हणजे काय, विरळ होत जाते. कारण भूपृष्ठालगत तुम्ही भूगोलमध्ये शिकला असेल की भूपृष्ठालगत वायूंचे प्रमाण काय असतं, जास्त असतं. जसं आपण जाऊ है ना तसं उंचीवर जाऊ तसं वायूंचं प्रमाण काय होत जातं, कमी. याचा अर्थ भूपृष्ठालगत जवळपास 16 किलोमीटर पर्यंत, किती किलोमीटर पर्यंत, 16 किलोमीटर पर्यंत हवेचं दाट आवरण आहे, डेन्स. आणि तिथून पुढे जवळपास किती किलोमीटर पर्यंत, 400 किलोमीटर पर्यंत हवा ही काय होत जाते, विरळ. म्हणजे हवा आहे परंतु तिची जी डेन्सिटी आहे ती कमी होत जाते, वायूंचं प्रमाण कमी होत जातं. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय की हवा प्रत्येक घटकावर स्वतःचा काय अप्लाय करत असते, प्रेशर अप्लाय करत असते. आणि त्या प्रेशरला हवेचं काय म्हणायचं, प्रेशर, वातावरणीय दाब. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, तर हा आहे पहा रेशो ऑफ वेट ऑफ एअर डिवायडेड बाय एरिया ऑफ सरफेस. पहा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा प्रेशरच आहे. वेट ऑफ द एरिया म्हणजे काय आला, फोर्स. एरिया ऑफ सरफेस म्हणजे काय आला, ए. म्हणजे पुन्हा एकदा तो सूत्र आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फक्त एक लक्षात ठेवायचंय की आपण स्वतः आहोत, आपल्यावर सुद्धा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. लक्षात आलं का, आपल्यावर सुद्धा वातावरणाचा दाब आहे. वातावरणाचा दाब आपल्यावर किती असतो हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहा, एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 101 इंटू 10⁻³ किंवा याला आपण अप्रॉक्सिमेटली 10⁻⁵ पास्कल म्हणू. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण एक एरिया घेतला. किती एरिया घेतला आपण, 1 मीटर स्क्वेअर. किती एरिया घेतला, 1 मीटर स्क्वेअर. आणि याच्यावर एअरचा प्रेशर किती आहे, ऍटमॉस्फिअर प्रेशर किती असतो 1 मीटर स्क्वेअर एरियावर, तर तो किती असतो 10⁻⁵ पास्कल किंवा 101 इंटू 10⁻³ पास्कल. एवढा प्रेशर असतो. मग मला सांगा आता एवढा प्रेशर आपल्या हेडवर सुद्धा आहे. मग या प्रेशरमुळे आपण दाबल्या का जात नाही. जेव्हा ते आपण पाहिलं आता की प्रेशर जर अप्लाय होत असेल ना, वेळ इतका जास्त असेल तितका प्रेशर का व्हायला या ठिकाणी त्या सरफेसवर अप्लाय व्हायला. मग इतकं आपलं हेड इतकं ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं सहन करू शकतं. तर त्याच्या मागचं रिझन एक लक्षात ठेवायचं की आपल्या बॉडीमध्ये काय आहे, एअर कॅव्हिटी. काय आहे, एअर कॅव्हिटी. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये आहे एअर कॅव्हिटी ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एअर प्रेशर आहे. त्यानंतर आपल्या बॉडीच्या ज्या व्हेन्स आहेत, त्यानंतर आपल्या बॉडीच्या ज्या आर्टरीज आहेत है ना, धमन्या, शिरा. तर आता लक्षात घ्या, व्हेन्स आणि आर्टरीज मध्ये काय आहे, ब्लड. त्यानंतर बॉडीच्या ज्या कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एअर प्रेझेंट आहे. ही एअर सुद्धा काय अप्लाय करते, प्रेशर अप्लाय करते. म्हणजे वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे परंतु त्याला बॅलेन्स करणारा, तितकाच बॅलेन्स करणारा प्रेशर आपल्या शरीराच्या आत सुद्धा आहे. बरोबर आहे का. आणि हा प्रेशर कुठून मिळाला आपल्याला, की बऱ्याचशा कॅव्हिटी मध्ये एअर्स आहे ब्रीदिंग करताना. व्हेन्स आणि आर्टरीज मध्ये काय आहे, ब्लड आहे. इथला जो प्रेशर आहे हा प्रेशर ऍटमॉस्फिअर प्रेशरला काय करतो, बॅलेन्स करतो. आणि म्हणून आपण त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे चिडून जात नाही किंवा तो आपल्यावर अप्लाय झाल्यासारखा आपल्याला फील होत नाही. 1 ऍटमॉस्फिअर प्रेशरला जर डिफाइन करायचं असेल तर एअर प्रेशर ऍट सी लेवल, समुद्र सपाटीवर 1 मीटर स्क्वेअर, किती जागेवर 1 मीटर स्क्वेअर एरियावर जो एअर प्रेशर असतो त्याला काय म्हणायचं, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि पहा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती, 101 गुणिले 10⁻³ पास्कल म्हणा किंवा त्याला तुम्ही 1 बार म्हणा. 1 बार म्हणजेच काय, 10⁻³ मिली बार. आणि इथं जे 10⁻² पास्कल दिलं याला म्हणायचं पहा हेक्टो पास्कल. काय म्हणायचं याला,
हेक्टो म्हणजे काय? 100 आहे का? 10^2 म्हणजेच किती असतं? 100. आणि 100च्या पटीमध्ये जेव्हा वस्तू असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? हेक्टो. सो 1 हेक्टोपास्कल इज इक्वल टू 1 मिलीबार. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर संदर्भात एक आकृती तुमच्या समोर आहे पहा. इथं जर पाहिलं आपण तर 100 जो प्रेशर आहे आपल्याकडे, ओके, 100 मिलीबार म्हणू आपण त्याला. सो आता एक लक्षात घ्या की सर्वात जास्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा कुठं असतो? सी लेवलला. आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा काय होत जातो बरं? डिक्रीज होत जातो. काय होत जातो? डिक्रीज. लक्षात घ्या आपण सध्या कुठं आहोत? सी लेवल म्हणजे समुद्र सपाटीवर आहोत. आणि समुद्र सपाटीपासून जसं आपण उंच चाललो तसं हवा डायल्यूट होत चालली, म्हणजे एअर प्रेशर काय होत चाललं? डिक्रीज होत चाललं. पहा इथं जर पाहिलं आपण तर 0 मीटर जेव्हा हाईट होती, अर्थातच ही आहे सी लेवल, तर सी लेवलला प्रेशर ऑलमोस्ट किती होता? 100. एक कन्सिडरेशन करू आपण की 100%, बरोबर आहे. तर हा 100 प्रेशर कुठं आहे? सी लेवलला. मग हा सी लेवलला एवढा प्रेशर होता. 2000 मीटरला गेलो की पहा तो कमी झाला. 6000 मीटर पर्यंत आणखीन कमी झाला. 10,000 मीटर म्हणजे 10 किलोमीटर पर्यंत गेलो, आणखीन कमी झाला. म्हणजे याचा अर्थ काय केलं? जसं आपण उंच चाललो, लक्षात येईल, जसं आपण समुद्र सपाटीपासून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच चाललो तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू काय होत चालली? डिक्रीज होत चालली. हे आपल्याला या ग्राफवरून लक्षात येईल. ओके.